त्या निवारा केंद्रात सुरक्षित राहतील आणि किती मोठं वादळ आलं तर वीज पुरवठा बंद होणार नाही ही जबाबदारी मी तेव्हा घेतली होती मुख्यमंत्री म्हणून। आणि आता हे जे सांगतायत यांना 14 साली आपणच निवडून दिलं, 19 साली आपणच निवडून दिलं, आता पुन्हा आपल्याला निवडून द्यायचे आहेत। अनंत गीतेंना तर निवडून द्यायचे आहेत, पलीकडे विनायक राऊतना निवडून द्यायचे आहे, पण आता आपण त्यांना बसवणार नाही आहोत, आपल्या हक्काचा इंडिया आघाडीचा पंतप्रधान बसवणार आहोत। बरं, त्यावेळेला सुद्धा 30 वर्षानंतर एकट्या भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं होतं, 270 272 प्लस आलं होतं ना। 19 साली 300 प्लस झाले, यांची हवस संपत नाही। आता म्हणे आपकी बार 400 पार, कशासाठी 400 पार पाहिजे? जे मी तुम्हाला सांगतोय तुम्ही नीट लक्षात घ्या, ते 400 पारचे त्यांचे डाव एवढ्यासाठी आहेत की यांना घटना बदलायची आहे। कारण घटना बदलायला काही मतांची आवश्यकता असते। पूर्ण संसदेमध्ये 2/3 काय त्यांचं असतं ना, 4 अष्टमांश अशी सगळी जी काय मतदारांची आकडेवारी असेल तर ते घटना बदलू शकतात। गेल्या अधिवेशनामध्ये यांनी जवळपास 100-150 विरोधी पक्षाचे खासदार निलंबित करून टाकले आणि कायदे पास करून घेतले ना। आपल्याला काय वाटलं की हे काहीतरी थातूर मातूर चालले, तसं नाहीये, त्यांचे ते डाव आहेत। या कायद्याला कोणी विरोध करता कामा नये, कारण विरोध करायला तुम्ही समोर कोण ठेवतच नाही आहात। विरोधी पक्ष हा म्हणजे काही देशद्रोह्यांचा पक्ष नाही, त्यांना सुद्धा याच जनतेने निवडून दिलेला आहे। विरोधी पक्ष हा सुद्धा जनतेचाच आवाज आहे आणि विरोधी पक्षाचे एक खासदार तुम्ही निलंबित करून टाकून काही घातक कायदे त्यांनी मंजूर करून घेतले आणि आता त्यांना पुढचा डाव टाकायचा जो आहे तो म्हणजे तेवढे 400च्या वरती खासदार निवडून आले का घटना बदलतील आणि घटना बदल करताना समोर कोणी विरोधाचा आवाज शिल्लक असता कामा नये म्हणून त्यांना 400 पार व्हायचंय। तुम्हाला चालतंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना हे बदलून टाकणार आणि स्वतःची दुर्घटना हे आपल्या देशाच्या माथी म्हणजे आपल्या माथी हे लादणार, हुकुमशाही लादणार। आणि त्या लढाईच्या विरुद्ध मी उभा राहिलेलो आहे। मला त्यांची इकडे गंजलेली सगळी टीनपाट त्यांच्या तोंडी लागायचंच नाहीये, कारण ही कसपट आहेत। यांचं जीवन, राजकीय जीवन हे त्यांच्यावरती अवलंबून आहे। ते जेव्हा यांना गेट आउट पण येईल तेव्हा बघा हे सुद्धा टमरेल घेऊन बरोबर लाईनीत उभे राहतील। पण मला जो धोका दिसतोय तो धोका दिसतोय की देशावरती एक गंडांतर येत आहे। 400 पारचा नारा देऊन देशाची घटना बदलून हुकुमशाही आणण्याचा यांचा डाव आहे। 1 नेशन 1 इलेक्शन म्हणजे काय? अजून मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेत नाहीयेत, अजून काश्मीरच्या निवडणुका घेत नाहीयेत। 5 वर्ष होऊन गेली काश्मीरला, 370 कलम काढलं, आपण पाठिंबा दिला होता, पण काश्मीरच्या निवडणुका अजून घेत नाहीयेत। मुंबई महापालिकेची निवडणूक घेत नाहीत, राज्यातल्या इतर महापालिकांच्या निवडणुका घेत नाहीयेत। पण 1 नेशन 1 इलेक्शन म्हणजे याच्या पुढे फक्त अध्यक्षांची निवडणूक होईल। जशी रशियामध्ये पुतिनची होते तशी हे पुतिन बाबा नवीन तिकडे बसतील आणि संपूर्ण विल्हेवाट लावून टाकतील, पोलिसांची वाट लावतील। जसं पुतिन न्यायमूर्ती नेमतात तसे हे आपल्या देशातले न्यायमूर्ती नेमायला लागतील। निवडणूक आयुक्त तर यांचाच आहे, यांचेच सगळी धुणीभांडी करणारा निवडणूक आयुक्त आहे। एका निवडणूक आयुक्ताने राजीनामा दिला त्या गोयल यांनी, कारणच कळलेलं नाहीये। आणि आता माझ्याकडे जी बातमी आली की त्या गोयलच्या जागी ह्यांचा खास एखादा घरगडी हा तिकडे त्याच्या जागी बसवणार आहे। म्हणजे संपूर्ण पद्धत तुम्ही नासून टाकणार। आक्षेप घेणारे, आरोप करणारे तुम्हीच, न्याय निवाडा करणारे तुम्हीच, सजा सुनावणारे तुम्हीच। मग आम्ही काय करायचं? ही संपूर्ण जी काय पद्धत म्हणजे अगदी आता तरी चंद्रचूड साहेब आहेत आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा काही असे कणखर न्यायमूर्ती बसलेत म्हणून ही लोकशाहीची शेवटची धुकधुक चालू आहे। आपली सुद्धा केस तिकडे प्रलंबित आहे, न्यायालय फटक्याच्या मागून फटके देत आहे। पण मी न्यायालयाला सुद्धा हात जोडून विनंती करतोय, परवा सुद्धा केली होती, आज करतोय, सर्वोच्च न्यायालयाला मी हात जोडून विनंती करतोय की लोकशाही शेवटच्या घटका मोजते। पात्र अपात्रतेचा जो काही निर्णय आहे तो शिवसेनेसाठी केवळ आहे अशातलं समजू नका। हा देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे। ज्या पद्धतीने चंदीगडचा महापौर यांनी बेलगामपणाने निवडून आणला होता, तो जो निवडणूक अधिकारी तो भाजपचा पदाधिकारी, त्यांनी त्या मतावरती खुणा करून
ती मतं बाद ठरवली आणि भाजपचा महापौर तिकडे बहुमत नसताना सुद्धा बसवला होता. कोर्टाने त्याच्या पेकाटात लाथ घातली म्हणून तो डाव फसला. मग एवढ्या उघडपणाने अगदी महापौर पद हे सोडत नाहीयेत. पंतप्रधान एकदा पुन्हा बसले आणि देशाचे अध्यक्ष झाले तर काय शिल्लक राहील. आणि त्याच करता मी सर्वोच्च न्यायालयाला सांगतो की लोकशाही आता शेवटच्या घटका मोजते. तिच्यात काहीतरी श्वास घेण्याची एक शक्ती राहिलेली आहे. तोपर्यंत तिला बरं करा, तोपर्यंत तिला औषध द्या. ती मेल्यानंतर ती मेली एवढंच जाहीर करणार असाल तर मग आम्ही न्याय तरी कोणाकडे मागायचा. एक ठीक आहे, मी या जनतेच्या न्यायालयात आलेलो आहे. कोकण तर माझ्या हक्काची भूमी आहे. जे काय आपल्या शिवसेनेच्या बाबतीत घडलंय, ज्या पद्धतीने त्यांनी जो काही निकाल दिलाय की शिवसेना कोणाची, तुम्हाला मान्य आहे का रे? तुम्हाला पक्षप्रमुख म्हणून मी हा एक वेगळा भाग, पण ज्या शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला तुमच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी, त्यांच्या जागी त्या दाढीवाल्याचा फोटो तुम्हाला चालतोय? काय कर्तृत्व काय त्यांचं? जसं इथले जे बोंबलतात, शिव्या देतात आम्हाला, तसेच ते होते. ते सुद्धा बाप आणि त्यांचं कार्ट हे मीच त्यांना बसवलं होतं तिकडे. मंत्रीपद मी दिलं, खासदारकीचं तिकीट मी दिलं होतं. पण तोच माझा जणू काही गुन्हा झाला आणि त्या गुन्ह्याची फळं ही अशी मी भोगतोय असं त्यांना वाटत असेल तरी त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आज महाराष्ट्र पेटून उठलेला आहे. तुम्हाला एक परत हे पवित्र काम करावंच लागेल. गेल्या वेळेला जे झालं त्याच्याबद्दल मी अगदी उघडपणाने तुमची माफी मागतो, कारण मी चालवतो मोदींचा प्रचार करायला. ही माझी चूक झाली, पण आता ही चूक मी सुधारलेलो आहे. तुम्ही सुधारलायत की नाही? आता पुन्हा जर का तिकडे मोदी सरकार येणार असेल तर मग आपल्याला तोंड सुद्धा उघडण्याची वेळ येणार नाहीये. आणि मला आठवत आहे काही वर्षांपूर्वी काही मित्र आपल्याला भेटत असतात, काही उद्योगपती असतात, काही मित्र असतात, काही आपले सगळे सोयरे असतात. असेच काही माझे मित्र चीनला गेले होते ऑलिम्पिक्स झालं त्याच्या आधी. आणि तिकडे गेल्यानंतर त्यांनी मला एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, उद्धवजी तिकडे गेल्यानंतर भाषेची बोंब आहे. हे ऑलिम्पिकच्या आधीची गोष्ट आहे. तिकडे दुभाषी असल्याशिवाय कोणी बोलूच शकत नाही. मग तर म्हणे आम्ही एका गावात गेलो, शहरामध्ये गेलो. तिकडे एक अत्यंत उत्तम इंग्रजी बोलणारा साधा गरीब माणूस आम्हाला गाईड म्हणून मिळाला. छान इंग्रजी बोलायचा. आणि मग आम्ही त्याला सांगितलं की अरे तू एवढं चांगलं इंग्लिश बोलतोस, पण त्याची गरिबी कळत होती. त्याचं बटन तुटलं होतं, खिसा थोडा फाटला होता, पण इंग्रजी व्यवस्थित एकदम फरडं इंग्लिश बोलायचा. तर त्याला आम्ही सांगितलं, अरे तू आपल्या ह्या चीनची जी राजधानी बीजिंग, ते बीजिंगला का नाही जात? आता तिकडे ऑलिम्पिक्स होणार आहे, देशभरातनं सगळे पर्यटक तिकडे येतील, तुला 2-5 पैसे जास्त मिळतील. तो म्हणाला नाही म्हणे, मला जगायचंय. तुला जगण्यासाठीच सांगतोय. बीजिंगमध्ये गेलास परदेशी पाहुणे येतील, तुला जास्त पैसे मिळतील. नाही म्हणे, मला जगायचंय. तुला जगायचं म्हणजे काय? तुला जगण्यासाठी आम्ही सांगतोय. तुला तसं नाहीये. बीजिंगमध्ये जर अनावधानाने सुद्धा एखादी व्यक्ती कळत नकळतपणाने सरकारच्या विरोधात बोलली तर 2 दिवसामध्ये ती व्यक्ती अदृश्य होते. मला अदृश्य व्हायचं नाही, मला जगायचंय. मला तेव्हा काय वाटलं होतं की अरे हे चीनचं फारच भयानक आहे, पण ते आता होताना आपल्या देशात होईल की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे. जे त्यांच्या विरोधात बोलतील त्यांना सरळ देशद्रोही म्हणून तुरुंगात टाकलं जातंय, सरळ धाडी टाकल्या जात आहेत. हे राजन साळवी इकडे बसलेत, आज सुद्धा नोटीस आलेल्या आहेत. म्हणजे साधे माझे कार्यकर्ते त्यांच्यावरती नोटीसी मारल्या जात आहेत. पण त्यांच्या गटात गेले, हे काल परवाकडेच बघितलं.